हरी काका, हो हरी काका. हरिओम. काय करते एवढ्या रात्रीचं? मी काय करणार, समजा तो वरचा ठरवतो. कोण? वरचा. अहो ते नाही, तुम्ही इतक्या रात्रीचं इथे काय करता ते विचारतोय. शेरूनं हाक दिली, त्याला फिरायचं होतं, त्याला बी मीच लागतो. माझ्याशिवाय कुणाचा ऐकतो का तो? हो, ते पण आहेच म्हणा. चल शेरू. रघु, हा. ती बाई कोण होती जी सकाळच्याला आली आणि रात होईस तो घरातच होती? कोण बाई? ना कोण बाई बी कोण नव्हतं आलं इथं. कामाकडे लक्ष दे, वरचा समदे हिशेब ठेवतो. या घरात काय चाललंय काही कळत नाहीये. शेरू, तू तरी या घराकडे लक्ष दे बाबा. माझा तुझ्यावरच विश्वास आहे, तुझ्याशिवाय कोण आहे माझं या घरात. आणि या घरात जे काही घडतंय ना त्यावर लक्ष ठेवायला हवंय. वरचा समद बघतोय, तो समदे हिशोब करणार. हरिओम हरिओम हरिओम. काय ग, कुठे निघालीयस? काय ग, तू पुन्हा त्या किर्लोस्करच्या घरी चाललीयस ना? पराठे बनवून ठेवले, तू खाऊन घ्या. अशी उपाशी बाहेर पडू नकोस. विषय बदलण्यात अगदी एक्सपर्ट झालीयस तू. काल सांगितलं ना मी तुला की घराबाहेर एक पाऊल सुद्धा टाकायचं नाही म्हणून. काय ऐकत नाहीस तू माझं? हे बघ शालू, तो मोहनच हे समजून घेण्यासाठी हीच एक संधी आहे माझ्याकडे. मला जाऊ देत प्लीज. काय खूळ घालून घेतलेस ग डोक्यात? वृंदा, अगं मोहन गेलाय. 1 वर्ष झाले त्याला जाऊन. तुम्हा सगळ्यांना काय बोलायचंय ना ते बोला, पण मला माहितीये माझा मोहन जिवंत आहे. तो कोणी अभिमन्यू किर्लोस्कर नाहीये, तो माझा मोहन आहे. कळत का नाहीये? कर्म माझं. मला फक्त हे कळत नाहीये की मोहन अभिमन्यू किर्लोस्कर म्हणून त्या घरात का राहतोय. बरं मला सांग, तुला मोहनची एखादी जन्मखूण आठवते का? वृंदा, जरा पाणी आणतेस का ग? आले. काय ग, काय बघतेस? अगं सांग. ते छान आहे. तीळ नशीबवान पण आहे. नशीबवान का बरं? हो मग, दिवसभर असा तुझ्या हृदयाजवळ असतो तो. माझं कुठे एवढं नशीब. अगं तीळ तर हृदयाजवळ आहे, पण माझ्या हृदयात तर फक्त तू आहेस. या हृदयाचा 7-12 तुझ्या नावावर आहे. इथं दुसऱ्या कोणाला एंट्री नाही. दुसरं कोणी तुझ्या सावलीला उभं राहिलं ना तर 3:13 वाजवेल ही वृंदा तिची. अरे बापरे, तू असताना कोणाची हिंमत आहे माझ्या वाटेला जायची? बरं बास झाला आता, उशीर होतोय कामाला जायला. पण चहा टाक ना तुझ्या हातचा. तुझ्या हातच्या चहाशिवाय दिवस सुरू होत नाही माझा. आलंच. काय ग, काय विचारते मी? कुठे हरवलीस? मोहनची एखादी जन्मखूण किंवा काही? तीळ. मोहनच्या छातीवर एक तीळ आहे. ही शपथ, वाट लागली. का, काय झालं? आता ते अभिमन्यू किर्लोस्करच्या छातीवरचा तीळ तू कसा काय बघणार? म्हणजे तीळ आहे का नाही हे बघण्यासाठी अभिमन्यू किर्लोस्करला उघडं बघावं लागेल. आता एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक अभिमन्यू किर्लोस्कर स्वयंपाक करणाऱ्या बाई समोर उघडा येईल का? तो काय सावरिया मधला रणबीर कपूर आहे का सर्वांसमोर उघडा यायला?
हे बघ, हे खूळ डोक्यातनं काढून टाक आणि हे सस्पेन्स खेळणं जरा बंद कर. चालू. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कुणी नाहीये. शालू, हे बघ. अगं ते मांजरींचं काम असणार. मांजरी खूप झाल्यात गे एरियात. नाहीतर कोणच्या धक्क्याने पडलं असेल. बरं चल, निघते मी आता. अगं, आता मी तुला समजावलं ना एवढं, तरी तुला तुझ्या मनातच करायचंय. शालू, हे कोडं जर आपल्याला सोडवायचं असेल ना, तर मला किर्लोस्करांच्या घरी जावंच लागणार. मी निघते. अगं, रामदादा, खतं घालायची वेळ झाली हा. आणि झाडांना नीट पाणी द्या. उन्हाळ्याचे दिवस आहेत, एकही झाड सुकता कामा नयेत. आई सुगरण बिगरण नाहीये, काही चव बिव नाहीये हिच्या हाताला. काल पहिल्याच दिवशी ही पोर रडली. कोणाच ठाऊक आज येते का नाही. ये, तुझीच वाट बघत होते मी. शेरू, पाहिलंस, काल एकच दिवस भेटलीस त्याला आणि किती जीव लावलास. त्याला किती आनंद झाला पाहिलास का. हो ना शेरू, तुला आनंद झाला की नाही खूप. मला वाटलं होतं आज येतेस की नाही. आजी का असं का वाटलं तुम्हाला? अगं, काल तुझा पहिलाच दिवस आणि अभिमन्यूनी एवढं तोंड सोडलं तुझ्यावर. किती वाईट वाटलं ना. म्हणजे मी तुला अन्नपूर्णा म्हंटल,